वर लागले P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल देखील बॉल चांगला होता, एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला खेळलाय, तिथे खेळाडू तैनात होता. एक चिकी रन इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 धावा. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक. हा बॉल देखील सरळ हातात चाललाय. फंबल झाल्यानंतर आणखीन एक सिंगल इथून कंप्लीट झाली. शेवटचा बॉल. खूप चांगले षटक राहिले साडसोळे 30+ या टीमसाठी. नशीबवर जबाबदारी दिली पहिल्या ओव्हरची. खूप चांगलं षटक त्याने हाताळलं. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल उडवला ऑन साईडला. कोणताच खेळाडू नाहीये त्या झोनमध्ये. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दिवा 30+ या टीमच्या दरम्यान बिनगडीबाज 7 धाबा. नो लॉस ऑफ 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चला खेळ थोडासा स्पीडली चालू ठेवा. तर नवनाथ आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. तर प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडंसं बाहेरून जा. अंकल तर दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च झाल्या फक्त 7. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 4 गोलंदाज देखील वापरायचे आहेत. फिंगर रोल केले. बॉलवर फुल टॉस होता. ऑन साईडला डीपमध्ये गुरुनाथ आहेत. बॉल गॅदर करतील. सेकंड रनसाठी कॉल आला आणि 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 9 धाबा धावफलकावर लागल्यात. संत गतीने सुरुवात झाली. पहिल्या डावाची जर आपण पाहिली तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना दिवा 30+ या टीमच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्टिकर एंडला बॉल लागल्यानंतर रनआउटची संधी होते. इथून मात्र फक्त 1च धाव. डबल डिजिटमध्ये जाऊन स्कोरबोर्ड पोहोचले. 10 धाबा धावफलकावर लागल्यात. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना दिवा 30+. तर त्याचबरोबर लेजंड खेळाडू हरिजी कुळी यांचं देखील इथं आगमन झालंय. वेलकम, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल इनसाइड आउट. हा स्ट्रोक. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय.
या स्पर्धेतील पहिला षटकार बॅट्समन भूपेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा अजून देखील 3 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहेत. कमबॅक करावा लागेल नवनाथला. आतापर्यंत 3 बॉल रिलीज केलेत आणि 9 धाबा या 3 बॉलवर त्याने खर्च केल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट. हा बॉल जाईल सरळ ऑन साइडला बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका भूपेशच्या बॅटमधनं 6 धाब्यांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 22 धाबा. आक्रमण इथून आपल्याला पाहायला मिळते. अजून 2 बॉल इथून शिल्लक आहेत. खूप महागडं षटक राहिलंय 30+ या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा खर्च झाल्या. तदनंतर नवनाथवर जबाबदारी दिली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेगला बॉल लॉफ्ट केला. आणखीन एक बॉडी लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. तर सन्माननीय नारायणबुवा साबाजकर यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, परंतु ताकद कमी पडली आणि बॅट्समन क्रमांक पहिला भूपेश इथून मात्र बाद झालाय. आणि पहिला हादरा टीम दिवा 30+ या टीमला. आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली 28 धावा. तर 26 धावा 26 रन्स. तर सन्मान केला जाईल. मी विनंती करेन की तर विष्णू कोळी यांना की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय पूनमताई पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान करायचा आहे. नगरसेविका चषक 2025 आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. उद्घाटनीय सोहळ्यासाठी ते देखील इथे उपस्थित राहिलेत. आज त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन झालं. नगरसेविका चषक आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील केला जातोय. तदनंतर नारायणबुवा साबाजकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर नारायणबुवा साबाजकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 धाबा धावफलकावर लागल्यात. खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला दिवा 30+ या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तर सन्माननीय नारायणबुवा साबाजकर यांचा देखील शुभ सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. ते देखील या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर चौकार आहे 4 धावा मिळतील. तर तदनंतर हरिजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय हरिजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. लेजंड खेळाडू 40+ आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय विष्णू कोळी यांच्या शुभ हस्ते. तदनंतर श्यामकांतजी देसले साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आहेत. पोलीस दलामध्ये देखील ते कार्यरत आहेत. आणि क्रिकेटवरचं प्रेम खऱ्या अर्थाने खूप चांगलं राहिलंय श्यामकांतजी देसले साहेबांचं.
आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 धावा. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. जग्गू आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. खूप चांगला बॉल ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल पकडेल. सेकंड साठी कॉल येईल परंतु एकच धाव. टीमची धावसंख्या 32 धावा. तर तुमची बहुमूल्य वेळ दिली या स्पर्धेनिमित्ताने सर्व पूनमताई मिटून पाटील, त्याबद्दल या 30+ साबाज फणसपाडा वतीने त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. तर 2 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहेत. नगरसेविका चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच 30+ दिवा आणि 30+ सारसोळ या दोन्ही टीमच्या दरम्यान. तुला खेळ थोडासा स्पीडली चालू ठेवा. चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका, ओव्हर द कव्हर हा बॉल चाललाय सरळ. अंपायर्स कॉल आमच्यापर्यंत येतोय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. फुल टॉस या बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. बॅट्समन सुमितच्या बॅटमधनं 6 धावेसाठी षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. तर षटक क्रमांक शेवटचं 4थं षटक दीपक आलाय म्हणून ट्रॅकवर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल कंप्लीट होते. स्लॉगिंग ओव्हरमध्ये दीपकला आमंत्रण दिलंय. टीमची धावसंख्या 47 धावा धावफलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना 30+ दिवा या टीमच्या दरम्यान. तर चला नेक्स्ट मॅच. घनसोली ब आणि दिवाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. घनसोली बी आणि दिवाळे 30+ आपण रेडी राहायचे टॉससाठी. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते. दीपक फुल टॉस बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे नवनाथ. बॉल खाली येईल. कोणती चुकी होणार नाही आणि बॅट्समन क्रमांक 2 बॅक टू द डगआउट.
तर 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 53 धावा, 53 रन्स. तर 54 धावा, 54 रन्स. चांगला बॉल ऑन साइडला, हा बॉल ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसऱ्या डाब्याचा प्रयत्न इथून झालाय. 2 धावा कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 56, अब तक 56 धावा फलकावर लागले. शेवटचा बॉल आहे. तर शेवटचा बॉल. तर दुसऱ्या डाब्यासाठी बॅट्समन इथून बाद झालाय. तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 19. 54 होत्या. 54 होत्या. तर रामदासजी पवार यांचं देखील इथं आगमन झालंय. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर 57 धाबा धावफलकावर लागल्यात. 58 धाब्यांचं लक्ष आहे. 58 रनचं करायचं आहे पाटला मॅच जिंकण्यासाठी सारसोळे 30+ या टीमला. तर टॉससाठी यायचे घनसोली बी आणि दिवाळे 30+ या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की लगेच आपण टॉससाठी या. तर चला, घनसोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. घनसोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या लगेच.
तर दिवाळी 40+ आणि शाबाज 40+ चे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. दिवाळी 40+ चे खेळाडू जर उपस्थित असेल आणि शाबाज 40+ चे खेळाडू जर उपस्थित असेल तर आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. त्याचबरोबर संदीपजी भोईर आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. गुरुनाथ आणि मनोज बॅटिंग करण्यासाठी 58 रनचं लक्ष्य आहे. 58 धाब्यांचा पाठला करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी 30+ या टीमला. 4 ओव्हरची मॅच, खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. तर दिवाळी 40+ चे जेवढे सहकारी असतील खेळाडू आणि कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा बॉल चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरुनाथच्या बॅट मधनं क्रॅकिंग चौकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगला फटका. 58 धाब्यांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे आणि पहिला बॉल काय चांगला फेस केलाय गुरुनाथने. खूप चांगली सुरुवात 30+ या टीमच्या दरम्यान करून दिले गुरुनाथने. 4 धावा रौफलकावर लागल्या, चौकार येतोय पहिल्या बॉलवर. पिवनचं पहिले षटक आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर खूप चांगली झाली, चांगला आगास होतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला, बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धाव्यांसाठी टीमची धावसंख्या 8 रन्स, 8 धावा धावफलकावर. गुरुनाथ पाटील खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला ते 30+ या टीमच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. यंदाचा हंगाम खूप चांगले राहिले गुरुनाथ पाटीलचं. खूप चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधनं आल्यात, खूप चांगल्या स्ट्राईक रेटने तो सध्याच्या घडीला बॅटिंग करतो टीमसाठी. 8 रन्स 8 धाबा 58 धाब्यांचा पाठला करायचा आहे 30+ या टीमला. आणखीन एक क्रॅकिंग चौकार येईल की काय, परंतु इथे मात्र काय घडलं गेलं. फटका खूप चांगला होता गुरुनाथचा, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर डिवायडरला बॉल लागल्यानंतर पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये दाखल झाला आणि या बॉलवर धावा मिळतील त्या मात्र 2. खूप चांगला स्ट्रोक होता गुरुनाथचा. स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. शॉट सिलेक्शन देखील खूप चांगलं होतं गुरुनाथचं. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, बॉल खाली फिल्डर येईल, कोणती चुकी होणार नाही आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद झालाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा.
चांगला स्ट्रोक. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 11 रन 11 धावा. तर चला घनसोली टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल. षटक क्रमांक पहिले इथे संपले. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 30+ 58 धाब्यांचा करायचा आहे पाटला. 1 गडी बाद 11 धावा. नवनाथच्या बॅट मधनं आणि हा बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 17 धावा 17 रन्स.
आणखीन एक चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल लॉफ्ट केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा या वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 19 धाबा, 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 58 धाब्यांचा पाठला करायचा आहे. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपल्यासमोर चालू असताना भूपेशचं हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. कमबॅक जरूर केलं, परंतु यावेळेचा बॉल लोवर फुल टॉस उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु त्याच्या वरतून हा बॉल जाईल सीमारेषा पार आणि 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार नवनाथच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 25 धाबा, 25 रन्स. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. षटक क्रमांक 2. षटक क्रमांक 2 इथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 25. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोशन आलाय. बारा चेंडू आणि 33 धाबा करायच्या आहेत. चांगला स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल. टीमची धावसंख्या 26 धाबा. 11 बॉल मध्ये धाबा करायचे 32. तर 22 स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. खूप चांगला बॉल रिलीज केला रोशनने. 10 बॉल मध्ये धावा करायच्या 31. 31 धावा. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील सासवड टीमला. मॅच मध्ये जर शेवटच्या ओव्हरपर्यंत राहायचं असेल. आणखीन एक सिंगल. 9 चेंडू आणि 30 धावा. तर मनोज आहे स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल. खूप चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. या बॉलवर देखील 2 धाबा आल्यात. टीमची धावसंख्या 30 धाबा. 28 धाबा इथून करायच्या आहेत.
येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि धाबा करायचे 28. 8 चेंडू आणि 28 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 28 धाबा इथून कराव्या लागतील. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल 28 धाबा. बॅटची एज आणि बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 बॉलमध्ये काय धावा करायचे 27. तर चला शेवटचा कॉल आहे घनसोली बी या टीमला. आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. घनसोली बी टीम शेवटचं षटक गोलंदाज धीरेन. 6 बॉलमध्ये धावा करायचे 27. कंपल्सरी चेसिंग 6 चेंडू आणि 27 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नवनाथ, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु ही मॅच एक वेगळ्या टर्निंग मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल खूप धीम्या गतीने रिलीज केला. हा बॉल स्वतःवर नाराज आहे नवनाथ. यावेळीचा बॉल खूप चांगला स्ट्रोक नवनाथच्या बॅट मधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या 38 धावा. 20 धावा इथून करायच्या आहेत 4 बॉल मध्ये. चार चेंडू आणि 20 धावा. स्पीडली चालू ठेवा. 4 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 20. चार बॉल आणि 20 धावा. नवनाथ आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा बॉल देखील स्लॉट मध्ये होता. डीप मध्ये फिल्डर आहे. रन घेण्याचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. 3 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 20. यावेळेचा बॉल देखील पॅडल शूट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे.
2 बॉल आणि 20 धावा. तर एक चेंडू आणि धावा करायचे आहेत 20. तर उमेश कोळी यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर मॅच झाली फिनिश, सामना जिंकलाय दिवा 30+ या टीमने. वेल प्लेड, हार्ड लक टीम सारसोळे 30+ आणि या मॅचचा